लाडकी बहीण योजनेसाठी पुण्यात लावण्यात आलेला एक बॅनर वादाचा विषय ठरला। आमदार सिद्धार्थ शिरोळेकडनं हे बॅनर लावलं होतं। त्या बॅनरवर 2 महिलांचा फोटो छापण्यात आला होता। त्या महिलांनी नंतर आक्षेप घेतला, आमचा फोटो आमच्या परवानगीशिवाय छापला असा यांच्यावर आरोप केला आणि त्या थेट पोलिसात देखील गेल्या। मात्र याच्या विरोधात आता अनेक महिला सिद्धार्थ शिरोळेंना समर्थन करण्यासाठी जमल्या आहे। आमचा फोटो तुम्ही कोणत्याही बॅनरवर वापरू शकता, ही लाडकी बहीण जी योजना आहे त्याचा लाभ आम्हाला मिळेल, या सगळ्या भावनेने या महिला इथे जमलेल्या आहेत। दादा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर आमचा फोटो टाका ना, अशा सगळ्या आवाहन करण्यासाठी किंवा या सगळ्यांना विनंती करण्यासाठी या सगळ्या महिला निवेदन घेऊन इथे जमल्या आहेत। माझ्यासोबत सिद्धार्थ शिरोळे आहेत आमदार सर, तुमच्या हातात निवेदन दिसत आहेत। महिलांनी हे सगळं हाताने लिहून निवेदन दिलं आहे आणि ह्या सगळ्या वेगवेगळे अक्षर आहे, याच्यात त्यांच्या भावना देखील दिसत आहेत। आणि 2 दिवसापूर्वीच 2 महिलांनी तुमच्यावर आक्षेप घेतला होता, पोलिसात देखील तक्रार, काय नेमकं आहे? नाही, कुठेतरी आपण जेव्हा एखाद्या चांगल्या हेतूने कुठल्याही योजनेचा, जी कल्याणकारी योजना आहे, महिलांसाठी उपयुक्त अशी योजना आहे, त्याचा आपण प्रचार प्रसिद्धी करतो आणि त्याच्यावरती जो आक्षेप घेतला गेला, कुठेतरी मला असं वाटतं की हे त्याचं उत्तर आहे की खरंच आपल्या या पूर्ण महाराष्ट्रातच खूप महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय आणि त्याच्याबद्दल त्या समाधानी आहेत। उलट जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या महिलेपर्यंत हा लाभ पोहोचत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ नाही बसलं पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त प्रसार प्रसिद्धी केली पाहिजे। आणि काल जरी ज्या महिलांनी आक्षेप घेतला त्यांचा सुद्धा भावनेचा मी आदर करतो, मी दिलगिरी सुद्धा काल व्यक्त केली आणि बॅनर पोस्टर सुद्धा काढून घेतले सगळे। पण आज मला खूप अजून आनंद झाला की जे आपल्या मतदारसंघातल्या अनेक महिला ते कालपासूनच म्हणत होत्या की बाबा आमचा फोटो तुम्ही लावा, आणि त्याचं कारण त्यांना सुद्धा समजते की ह्याचा लाभ अनेक महिलांना होतोय। दर महिन्याला महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि शासनाचा, मुख्यमंत्र्यांचा त्यांचा बंधू म्हणून ही जी योजना त्यांनी जाहीर केली आहे त्याचा उपयोग करण्यासाठी ते आज पुढे आले आहेत आणि त्याच्यासाठी मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो। यात जर बघितलं तर सगळ्यात मोठी संख्या जी आहे फॉर्म भरणाऱ्यांची ती पुणे जिल्ह्यातली आहे आणि तुम्ही पुण्यातल्या एका परिसरातले आमदार आहात। हो बिलकुल, आणि आम्ही बघतोय ना की जेव्हापासून योजना ही जाहीर झाली आहे आम्हाला कुठे जास्ती जावंच लागलं नाही। अतिशय म्हणजे स्वतःहून महिला पुढे येत आहेत, फॉर्म भरतायत, सगळे डॉक्युमेंट सबमिट करतायत आणि कुठेतर त्यांना या योजनेचा लाभ होताना दिसतो सुद्धा आहे आणि त्यांना सरकारबद्दलची जी त्यांच्या मनातली भावना आहे ती सुद्धा की बाबा आपल्यासाठी सरकार आहे ही सुद्धा या योजनेतनं प्रस्थापित झाली आणि त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे। या महिला तर समर्थनार्थ आहेत, मात्र त्या 2 महिलांनी आक्षेप घेतला, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं? नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आम्हाला विचारलं गेलं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं आणि आपण त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे। मी सुद्धा ह्याच्यावर विचार केला की बाबा आपण जरी रितसर तो shutterstock.com वरनं आपण फोटो रितसर एजन्सीनी घेतला होता, त्याचे पैसे भरले होते, हा 2016चा फोटो आहे, तो बऱ्याच ठिकाणी वापरला गेलाय, तरी सुद्धा त्यांना हा वापरले आणि चांगल्या योजनेसाठी वापरलाय, चांगला दिसतोय सुद्धा तो सगळीकडे, त्याची डिझायनिंग पण छान, बॅनर्स आता काढून टाक, हो ते काढून टाकी, एवढं होऊन सुद्धा समजा त्यांना नसेल पटत तर आपण ते काढलं पाहिजे आणि आपण दिलगिरी व्यक्त केली। सगळ्या महिला ज्या आहेत त्या सिद्धार्थ शिरोळेंना समर्थन देण्यासाठी जमल्या आहेत। 2 महिलांनी आक्षेप घेतला आणि तुम्ही आता सगळ्या आमचा फोटो वापरा म्हणून समोर, या योजनेचा लाभ तुम्ही सगळ्यांनी फॉर्म्स भरलेत? हो भरलेत, समतेने भरलेत। मग आता सिद्धार्थ शिरोळेंकडनं तुम्ही हे त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता, मात्र तुम्ही एकत्र दिसतायत सगळ्या जणी, काय नेमकं म्हणणं? आमचं मन आहे की सिद्धार्थ दादांना आम्हाला जे लाडक्या बहिणीचं ते पैसा आम्हाला मिळून द्यावं म्हणून। तुमचं काय म्हणणं आहे? आता सगळेजण तुम्ही सिद्धार्थ शिरोळेंना समर्थन करण्यासाठी जमला? काय नाही, ज्या 2 महिलांनी त्यांचा निषेध केला पण त्यांच्यावर आम्ही एवढ्या भारी पडणार आहोत, आम्ही त्यांना बरोबर जबाब देणार की दादांनी जे काही केलंय ते काही चुकीचं नाहीये। त्यांनी जर विरोधी पक्षाचं काय ऐकून जर हा पाऊल उचलला असेल तर त्यांनी हे करावं नाही, कारण त्या योजनेचा लाभ त्या स्वतः पण घेणार आहेत, तर त्यांनी जे केलंय त्याचा आम्ही निषेध करतो। सिद्धार्थ दादा तुम आगे बढो। या योजनेचा लाभ सगळ्या महिला घेणार आहेत आणि ही योजना चांगली आहे, महिलांसाठी उपयोगाची आहे, अशा भावना या सगळ्या महिलांनी व्यक्त केल्या। कॅमेरामॅन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।